असताना कर्माच्या गतीचं वर्णन करत असताना नरकाचे वर्णन श्रीमद भागवतामध्ये पाहायला मिळतं. तामिश्र नरक, अंध्र तामिश्र नरक, रौरव नरक, महारौरव नरक, कुंभीपाक नरक, कालसूत्र नरक, अशिपत्रवन नरक, सुकर्मुक नरक, लालाभक्ष नरक, तप्तशुर्मी नरक, वज्रकंटक शाल्मली नरक, पुयोद नरक, प्राणरोध नरक, विशेषण नरक, 28 प्रकारची नरक येतं. जो जो अपराध करेल त्या प्रत्येकाला एका एका नरकामध्ये पडावं लागतं. आणि नरकामध्ये मोठे क्लेशदायक कष्ट भोगावे लागतात प्रत्येकाला. काही ठिकाणी विस्तू आहे, काही ठिकाणी तापलेली भूमी आहे, काही ठिकाणी तापलेले खांब आहेत, काही ठिकाणी मोठ्या मोठ्या फणाचे साप आहेत, काही ठिकाणी मोठे मोठे होले कंक गिधडे आपल्या चोंचीनं त्याची लचके तोडतात. मोठा भयावह स्थिती या नरकात आहे. अंधकूप नरक आहे, अंधार आहे, तर कुठे अग्नी आहे. हे सगळं दुःख नरकात भोगावं लागतं. नरकातून बाहेर पडायचं असेल तर एकच साधन आहे, कारण पापातून बाहेर पडण्यासाठी भगवंताचं नाम आहे. आजामिळ ब्राह्मणाचं उदाहरण भागवतामध्ये पाहायला मिळतं की आजामिळानं नारायण नारायण नाम जप केला. हे उदाहरण मी तुम्हाला सांगणार नाहीये. नारायण नामाचा जप केला तर आजामिळ ब्राह्मणाचाही उद्धार झाला. म्हणून जीवनामध्ये नाम अतिशय महत्वाचे, की ज्या नामाच्या माध्यमातून सगळी पाप दुरुस्त होतील. एका राक्षस कुलामध्ये प्रल्हादजी जन्माला आले. ज्यांनी भगवंताचं नाम घेतलं, भगवान परमात्माने नरसिंह रूप धारण करून प्रल्हादजीचं संरक्षण केलं, हिरण्यक्षाचा वध केला आणि आपल्या प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन भगवान परमात्मा तुका म्हणे वत्स धेनू येची चित्ती तैसे मज येती सांभाळीत. गाय आपल्या लेकरावर किती प्रेम करते माहितीये का? जेवढी जगात माय आपल्या लेकरावर प्रेम करत नाही तेवढी गाय आपल्या वासरावर प्रेम करते. कारण जन्मल्या जन्मल्या आपल्या लेकराला जगातली कुठलीच माय चाटत नाही. लेकराच्या अंगावर घाण असते, जगातली माय चाटत नाही, पण गाय आपल्या लेकराला चाटते. अगदी तसंच प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन नरसिंह भगवान प्रल्हादाला चाटायला लागले. राग शांत झाला. आपल्या भक्ताला जवळ घेतलं की शीतल झाले प्रभू आणि चाटायला लागले प्रेमानं आणि एकीकडे रडतात. प्रल्हादानं पाहिलं प्रभूकडे, का रडतायत प्रभू? प्रभू म्हटले, भक्ता मला माफ कर, मला यायला उशीर झाला ना, मला येण्याकरता उशीर झाला. अरे या तुझ्या पित्यानं तुला किती कष्ट दिले, मी पहिल्यांदाच यायला पाहिजेत होतो. तुला कलही टाकू दिलं, तुला उंच कड्याहून लोटून दिलं, तुला हत्तीच्या पायाखाली दिलं, तुला अनेक क्लेश दिले, तुला अनेक कष्ट दिले, तू सगळे सहन केले माझ्यासाठी. मला यायला उशीर झाला, क्षमा करो भक्त मोहे देर भई आने में. हे भक्त मुझे क्षमा करो. प्रल्हादजीनं कडकडून प्रभूला मिठी मारली आणि भगवंताला सांगितलं, प्रभू काय बोलताय? तुम्ही प्रत्येक वेळेस येऊन माझी रक्षा केली, मी आज तुमच्या पुढे सुरक्षित आहे. तुम्ही माझी प्रत्येक ठिकाणी रक्षा केली म्हणूनच मी सुरक्षित आहे. आणि भगवान शीतल झाले आणि प्रल्हादाला वचन दिलं, प्रल्हादा तुझ्या वडिलाला मी मारलं म्हणून तुला राग आला का रे? प्रभू म्हटले, नाही. दुःख वाटत असेल, शेवटी तुझे वडील होते ना, कसे का असणार? म्हटले होते, परंतु त्यांनी जीवनभर प्रभू तुमची आणि तुमच्या भक्तीचा विरोध केला, भक्ताचा विरोध केला, तुम्ही त्यांना दंड दिला. प्रभू म्हटले, तरी तुला जर दुःख वाटत असेल तर मी वचन देतो तुला की याच्या नंतर जे राक्षस कुलात कोणी चांगला जन्माला येऊ की वाईट येऊ, मी त्याला मारणार नाही. बस, मारणार नाही. प्रभूनं वचन दिलं. आणि याच कुळात पुढे विरोचन राजा झाले आणि विरोचनाचा पुत्र बलीनं स्वर्गावर अधिपत्य केलं. भगवान परमात्म्याने वामन अवतार घेतला आणि विराट स्वरूप धारण करून आतल वेतल सुतल तलातल महातल रसातल
एका पायामध्ये, स्वर्लोक, महरलोक, भूरलोक, तपलोक, जनलोक, सत्यलोकापर्यंत दुसऱ्या पायामध्ये, आणि तिसरा पाय कुठे ठेवायचा? बलीनं सांगितलं, प्रभू माझ्या डोक्यावर ठेवा. अहंकारानं मी तुम्हाला द्यायला लागलो. बरीच लोक अहंकार करतात, आम्ही देवाला असं करतो, आम्ही देवाला तसं करतो, आम्ही देवासाठी हे दिलं. अरे आपण काय दिलं देवाला? तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, ओम जय जगदीश हरे. सगळं तर आपल्याला देवानं दिलं, त्याच्यातलं थोडंसं काढून आपण देवाला देतो. आपण काहीच देवाला देत नाही, देवानंच आपल्याला सगळं दिलंय. अहंकारानं बोललो, प्रभू तुम्हाला द्यायला लागलो, तुम्हीच सगळं दिलंय, माझ्या डोक्यावर पाय द्या. डोक्यात अहंकार भरलाय. पण प्रभूला लक्षात आलेला मारायचं नाही. डोक्यावर पाय द्यावा, त्याचा चेंदामेंदा होऊन जाईल खाली. विराट स्वरूप आहे. प्रभूनं पाय दिला, परंतु बलीला सुतल लोकामध्ये नेऊन ठेवलं आणि सुतल लोकाचं राज्य बलीला दिलं. आणि आपण देवतेच्या इतर लोकांच्या सांगण्यावरून हे कृत्य बलीसोबत केलं. आपण बलीचे ऋणी आहोत, म्हणून भगवान परमात्म्याने त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता बली राजाच्या द्वारात द्वारपाळ म्हणून चौकदारी केली. बलीराजाच्या दारात लक्ष्मी माता खूप दिवस वाट पाहतायत, प्रभू येत नाहीयेत. प्रभूला सोडवण्याकरता लक्ष्मी माता बलीच्या घरी आल्या. लक्ष्मी पूजनाचा जो दिवस होता ना, त्या दिवशी आल्या. 2 दिवस राहिल्या. आणि ओवाळीचा दिवस असतो, भाऊबीज. भाऊबीजेच्या दिवशी बलीला ओवाळलं. ओवाळल्याच्या नंतर बली राजा दानशूर होता. बलीनं सांगितलं, तू माझ्या बहिणीच्या रूपात ओवाळले, काय देऊ तुला? म्हटले, तुझ्या दारातला द्वारपाळ देऊन टाक. द्वारपाळ काय करायचा? अरे म्हणे, तुला माहिती नाही, तो माझा नवरा आहे, देऊन टाक. तू कोण आहे बाई? मग लक्ष्मीने सांगितलं, मी लक्ष्मी आहे आणि हे साक्षात नारायण आहे. बलीराजानं हात जोडले, प्रभू तुम्ही माझ्या द्वारात एवढे दिवस राहिलात, आता एक काम करा, दरवर्षी 4 महिने दिवाळीला आमच्याकडे येत राहा. म्हणून तेव्हापासून 4 महिने बलीकडे देव जातात. देवशयनी एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो. या चातुर्मासामध्ये भगवान परमात्मा सासरवाडीला जातात, आपल्या बलीराजाकडे, सुतल लोकामध्ये. अनेक आख्यायिकापैकी ही एक आख्यायिका आहे, पुराणातली उदाहरण आहे, पौराणिक गोष्ट आहे. भगवान परमात्म्याला सोडून आणलं. असे अनेक अवतार भगवान परमात्म्यानं केले, अनेक लीला केल्या. पुढे मत्स्य अवतार आहे, समुद्र मंथनाचं चरित्र येतं, ज्याच्यामध्ये भगवान परमात्म्याने कच्चा अवतार धारण केला, ज्याच्यामध्ये मोहिनी अवतार धारण केला. सगळ्या देवतांना अमृत दिलं, दैत्यांना सुरापान केलं, महाभयंकर युद्ध झालं. आधी सगळ्या चरित्राला प्रणाम करूया, रामचरित्राला प्रणाम करूया आणि थोडक्यामध्ये कृष्ण जन्मोत्सव साजरा करूया. आपल्या वेळेअभावी